फ्रेंड, चला तर तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आणि आज सुट्टी घेतलेली ऑफिसला आणि चाललोय गावाकडे। तर गावाकडे आहे आमची जत्रा, तर देवीची जत्रा, त्याच्यामुळे आम्ही सर्व निघालो। अनुष्का दिदी शाळेमध्ये जाणार आहे आणि तिकडनं ती येणार आहे, दोन्ही काकांबरोबर येणार आहे ती जत्रेला। तर आता उरकलं आमचं सर्वांचं, निघालोय आता। दादू काय चेंज करतो का माहिती, शर्ट चेंज करते वाटतं। तर चला आता 1-1.5 तास लागतो आम्हाला गावाला जायला, तर निघतो आम्ही आता गावाला। तर चला आता निघतो। दादा तू उरकला नाही का अजून? पाऊस असतो, चला फटाफट उरका। तनुचं उरकलंय। तर गावी निघालो आणि पाऊस चालू झाला, त्यामुळे थांबलोय। पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे कधी पण पाऊस चालू होतो। आता सध्या जास्त काही मोठा पाऊस नाही, बुरबुर चालू आहे, त्यामुळे म्हटलं की 5-10 मिनिटं थांबावं आणि निघावं। तर आम्हाला कालच बोलवलं होतं गावी, पण काल काही जाणं शक्य झालं नाही, कारण जरा थोडेसे प्रॉब्लेम्स होते, त्यामुळे मग म्हटलं की उद्या सकाळी सकाळी लवकर जाऊ। आणि आता निघालोय। आता सकाळचे 7 वाजलेत, पण आता पाऊस चालू झालाय, बघू आता पाऊस कधी बंद होतो। आणि पाऊस बंद झाल्याच्या नंतरच मग निघता येईल आता। आणि गावी जत्रा आहे, तर पाऊस उघडेल तेव्हा आम्ही निघणार आहे। आणि आताच मला आठवलं की मला एका ताईंनी कमेंट केली होती की तू पिरियड्स मध्ये कोणते पॅड वापरते, त्याबद्दल थोडीशी माहिती सांग। तर म्हटलं आता वेळ आहे तर त्याबद्दल थोडीशी माहिती सांगून द्यावी। तर पिरियड्स मध्ये मी हे पॅड वापरते। तर हे आहे एव्हरग्रीन पिरियड केअर सॅनिटरी पॅड इनरिच्ड विथ नीम अँड सॉफ्ट फ्लावर। तर हे पॅड यूज करायला खूप छान आहेत, यामुळे आपल्याला कोणताही साईड इफेक्ट होत नाही, कारण हे नॅचरली बनलेले आहेत। आणि आपण जे दुसरे पॅड यूज करतो ना, त्यामध्ये केमिकल असतं, त्यामुळे आपल्याला साईड इफेक्ट होण्याची भीती असते, जसे की खाज सुटणे, जळजळ होणे, रॅशेस होणे यासारखे प्रकार होतात। आणि हे पॅड जर यूज केले तर आपल्याला रॅशेस वगैरे होण्याची भीती नाही। तर हे एव्हरग्रीनचे पिरियड केअर पॅड्स आपल्याला वापरायला खूप छान आहेत, कॉटनी सॉफ्ट आहे, 2x फास्टर ऑब्झर्वेशन आहे, हेवी फ्लो शोषण्याची क्षमता यामध्ये आहे, 2x फास्टर ऑब्झर्वेशन फॉर लॉंग लास्टिंग प्रोटेक्शन देतं, डबल फ्लॅप सिस्टीम टू हेल्प मिनिमाइज पिरियड रॅशेस, एक्स्ट्रा वाईड बॅग फॉर मोर कव्हरेज अँड सिक्युरिटी होतो। तर याची पॅकेजिंग खूप छान आहे, त्यामुळे आपण कुठे बाहेर जायचं असेल पिरियड्समध्ये तर सहज आपण हे सोबत घेऊन जाऊ शकतो। मुलीसुद्धा हे सहज त्यांच्या बॅगेमध्ये घेऊन जाऊ शकता, किंवा कोणी जॉबला असेल तर ते सुद्धा पर्समध्ये घेऊन जाऊ शकता। तर याला डबल फ्लॅप सिस्टीम असल्यामुळे आपल्याला कोणत्याही साईड इफेक्ट होण्याची भीती नाही, रॅशेस होत नाहीत। तर याला एक्स्ट्रा वाईड बॅग सिस्टीम असल्यामुळे लिकेज होण्याची भीती नाही, आणि कॉटन लेअर असल्यामुळे आपल्याला सॉफ्ट वाटते आणि ओलसरपणासुद्धा जाणवत नाही। आणि खूप छान पिरियड्स पॅड आहेत हे, तुम्हाला जर यूज करायचे असेल तर नक्की यूज करून बघा। आणि आपल्याला जेवढा जास्त हेवी फ्लो असेल ते शोषून घेण्याची सुद्धा यामध्ये क्षमता आहे। याला लेअर दिलेले असल्यामुळे लिकेज होत नाही। आणि जर तुम्हाला बाहेर जायच्या वेळेस जर पिरियड्स आले तर तुम्हाला पिरियड पॅड घेऊन जाण्याचे टेन्शन येतं, तर याची पॅकेजिंग खूप छान आहे आणि आपण हे सहज कॅरी करून घेऊन जाऊ शकतो। आपल्या पर्समध्ये सुद्धा हे व्यवस्थित राहतं आणि कसलंही टेन्शन नाही आहे, यूज करायला पण खूप छान आहे। जर तुम्हाला हे पिरियड्स पॅड पाहिजे असतील तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तेथे जाऊन तुम्ही घेऊ शकता। हे पिरियड पॅड यूज केल्याच्या नंतर आपल्याला कुठलाही साईड इफेक्ट होत नाही, रॅशेस वगैरे होती नाही, खाज वगैरे येत नाही, आणि वापरायला पण खूप सोपे आणि छान आहे, सुटसुटीत आहेत, आपल्याला कुठलाही ओलसरपणा जाणवत नाही हे पॅड यूज केल्याच्या नंतर। तर जर तुम्हाला हे पॅड पाहिजे असतील तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथे जाऊन तुम्ही नक्की घेऊ शकता, यूज करून बघा। तर याची प्राइस 399 आहे, 40 पॅडचा पॅक आहे हा। जर पाहिजे असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। स्वेटर बिटर काढून ते सॉक्स काढून ठेवले, खराब होतील, निघणारच नाही बाबा, इथं सगळं शेण आहे रे दादा। तर जस्ट आलोय गावाकडे, इकडे चालू आहे कांदा बिंदा कापायचं काम, मसाला बनवायचं काम चालू आहे। आल्या आल्या बस म्हणले ना का जा म्हणले, काल बोलावलं, आल्या नाही, आल्या आल्या लागे कामाला आता। आई आल्या आल्या असं नाही वाटणार, त्याला पातळ करावं त्या येवाचं बदल नका करून। अरे वाटन ते त्याला काय एवढं बारकाने काय नाही, भांडे जरा ते डायरेक्ट कोल होईल। हा का, दुसरं असं ना भांड। इकडे कांदा बिंदा कापून ठेवलाय, कांदा भाजून ठेवलाय, इकडे चुलीवरती कांदा भाजतोय। इकडे डाळ कशासाठी, डाळ काय, हा देवीला नैवेद्य करायचं, पोळी करावं लागणार, थोडं नैवेद्य दाखवावं लागेल ना त्यांना, थोडस एवढी एवढी टाकली नॉर्मल। फक्त पोळ्याच
इथं चालू आहे मसाल्याची तयारी. कांदे टोकरवर आणून ठेवले. लाईट नाही का? नाही तर मग फाट्या वाटून द्यावं लागतं. सर का वाटतं इकडं मसाला वाटायचं चालू आहे आता सध्या. फाट्या वाटण्यापेक्षा मला लाईट गेली तर त्याच्या आधी वाटून घ्यावं. तर घरी जत्राची तयारी चालू आहे आणि इथे माझी सासरे वाड्यावरती होते तर मिस्टर त्यांना भेटायला आले आणि थोडीशी मदत करायला पण आले. हा ना, इथं आता आमचा वाडा आहे बकरांचा. इथं स्वयंपाक वगैरे बनवतात. आपलं कुत्रं नाही राहत का इथं? गिर गाई आहे मस्त पैकी. खिलारी गायला गोरा झालेला आहे. कोकरे आमचे बकरे वाघुरीमध्ये. इकडं कोकरे खातात. पेंट बकर हाय. तर बकरं चाललेले आहे आता सरायला रानामध्ये. गाया आणि बकरं एकत्रच जातात. डोंगराला चढतात बकरं इकडे. झाले का भांडी घासून? उरका पटापट. ते बोकरूश कधी शिजायचे? ते पोराला बोलाय पाहिजे ना रे. त्या पोराला लावलाय फोन करायला. आईने केली आता देवीला नैवेद्य. पुरणपोळीचा पण नैवेद्य दाखवायचा आहे. मग भाजीचा याचा का पोळीचा अन्न सार भात करणार आहे? भाजी थोडी आहे का? थोडी भाजी नाही का? येताना सांगितलं असते रस्त्याने भाजी होती का? तो दारी नाही नेलं पिढ त्या गोण्या नाही आणल्या का गव्हाच्या त्याच्या खाली ठेवले त्या भाऊनी. नारळ नाही, नारळ नंतर फोडायचे. चांगलं का नारळ? नारळ नैवेद्य घेऊन यायचे ना. फक्त वाटी भरून ठेवायचे. लावू का सांगेल? हा ना, देवीला वाटी भरून ठेवायचे ना. अगरबत्तीला तुला 2 दिली 2 दे, तुला 2 घे. लोक धुतात ज्याला वाटतात ते. ज्याला आवडून ते खूप काढतं मग देवीचं पाणी घालतं देवीला. हे टाकू जाऊ दे आपले बाहेर ना. देवाजवळ कसं नाही करू. तर आता इथं आलो होतो बत्ती भरून ठेवायला. देवीचं मंदिर आहे आमच्या घरापुढचं आणि तर मुलं पाया पडताय. इथं मस्त कासव, घंटा, बाहेर तुळस. यशची 20 पूर्ण झाल्यावर यश चालणार आहे. ती छोटा आहे का? ती काय पुरी झाली 20 पण? नको मग तसं नसतं उचलायचं. 20 मागायची आधी पूर्ण झाली का मग घेऊन उचलायचं असतं. छोटा पण आहे नाही का? तो तर बघितलाच नव्हता. मी म्हणलं हा मोठाच आहे. हा मोठा कोण उचलीत असेल ग? हा का? हा पोरांनी? हा का? चला आता आम्ही जेवण करू. मिरच्या तळल्या होत्या का म्हणलं? शेंगा काय आता झाले. त्यांना म्हणलं जेव्हा आमच्या सोबत. अंडे तळायचे का मग? काय दाद्या बोल. हा पुढं जा ना मग वर देवाला जायचं. जाऊ चल जाऊ थोडं. चल ना चहा बिस्किटच खायला चल. चहाच प्यायला चल मग थोडं खायचं. मस्त मटण घेतले आता कापून व्यवस्थित पीस केलेले. इकडं आता वजडी फ्राय सिस्टर बना रहा है अभी. वजडी फ्राय काट रहा है मटण आता शिजवायला टाकायचे. हे झाले की चूल सूर्यका इकडे चूल पेटवती.
उरक उरक उरक. या साईडने ठेव ना, इकडून ठेव. हा नाही नाही आहे ना पेटलं. चल ठेव तू तिथं खाली. अरे मी सांगते तस कर. लाव माचीस. ए बाई ये सूर दळलाय का ग? ए बाई ये सर दळलाय ना. हा तेव्हा ते माचीस घे ना. हे काय ते पायाजवळ दिसतं तुला इकडून. इकडल्या साईडला लाव माचीस. मग पाणी नाही ठेवलं रे आम्ही. लक्षातच नाही. मग तू ये जाऊन चल उरकून. आता तुम्ही तुमचं आवरा येईल. हा आता आम्ही घेतो उरकून. आणि काय ते आपलं 2-3 वाटी येणार आहे बा. वाटी तिकडे बाई थोडी. नाही नाही जे आता वाटलं थोडं परत. नको कर आणूच बाय. कोणला सांगितलं? मस्त वजडी फ्राय आता शिजून घेतलेली. आता वजडी फ्रायची आता इकडं रेसिपी चालली. ते आता मसाले परतून घेतले काही. थोडं तेल टाक ना बाई अजून. तुम्ही खाता का? हा मला आवडत. ही तुम्हाला लागेल ना बाय आता भाजीला. हा थोडी राहू दे. एवढी तुम्हाला भाजीला लागेल. कांदा कापून टाक थोडा पण. नाही काही नाही. कांदा नाही घालते बाई त्याला. घालते आत्या. घालते? तर वेगवेगळ्या पद्धतीने करी त्याची. टाक आता टाक. मस्त वजडी फ्राय चालू इकडं. ती गेली ना आलेली का? आता मस्त वजडी फ्राय बनवून गेली. थोडं त्याच्यात वाटलेला मसाला टाकला असता अजून बरं झालं. नाही काय करायचं नाही जाईल ना मग. थोडा टाका थोडा. बस बस. आता माझं तुझा तुला काय त्या मांजराचं काय करायचं घाई ना बारीक आहे बरं. कोंबडीची मोठी पिल्लं आहे गर्दी का? घरात आहे. मी त्याच्यात मी तर निवडलं. पाहिलंच नव्हतं अजून. ते काय सास निघल्यात बाई. सात नेले ना. आता अजून एक बसवली ना. हा. जाळ लागला बघ काय. हा. जाळ म्हणलं जास्त लागलं. हे खायच्या याला ना ते खायचे शिजले का? आणि थोडी बाकी आहे का. झालं.